नमस्कार, मी उल्हास. माझ्या यूट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, नरेंद्र मोदी 25 फेब्रुवारीला इस्रायलमध्ये जातात आणि त्यांना त्या ठिकाणी एक पुरस्कार भेटतो. तो पुरस्कार म्हणजे स्पीकर ऑफ द केन्सेट मेडल. अतिशय मानासन्मानाचा हा पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी दिला जातो. आणि त्याच्यानंतर ना 2 दिवसानेच म्हणू आपण, मोठा हल्ला इराणवरती होतो आणि इराणचे प्रमुख नेते खेमेनी मारले जातात. किती भयानक आहे ना. मोदीजी यांनी तो पुरस्कार स्वीकारला, हा काय गुन्हा नाहीये. त्यानंतर 2 दिवसानेच इराणचे राष्ट्राध्यक्ष मारले जातात. तिथल्या एका शाळेवरती क्षेपणास्त्र पडतं आणि 150-200 विद्यार्थी त्या ठिकाणी मयत होतात, मृत्युमुखी पडतात, नरसंहार होतो. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी तो पुरस्कार इस्रायलला परत करावा असं मला वाटतं. कारण आपण शांततेचा, विनम्रतेचा आणि संयमाचा पुरस्कार करणारे लोक आहोत. आपण बुद्धाच्या राष्ट्रातील लोक आहोत. युद्धाने नाही तर शांततेनेच प्रत्येक युद्धाचे तोडगे निघतील हे सांगणारा आपण आणि आपला भारत देश आहे. नोबेल पुरस्कार परत केले गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी सुद्धा तो पुरस्कार इस्रायलला मागे, इस्रायलला परत देऊन त्यांना सांगावं की मी भारतभूमीचा नागरिक आहे, मी प्रथम भारतभूमीचा नागरिक आहे, मी भगवान बुद्धाच्या देशाचा नागरिक आहे, प्राईम मिनिस्टर आहे. तेव्हा मी शांततेचा पुरस्कार करणार. मला ह्या युद्धात आणि याच्यामुळे या देशामध्ये जे अराजकता निर्माण झालेले आहे हे मला मान्य नाही. शांतता प्रस्थापित झाली पाहिजे हे ठणकावून आपल्या मोदी सरांनी इस्रायलचे नेत्यांना, जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांना सांगावं. अशा पद्धतीची इच्छा या ठिकाणी मला व्यक्त करावीशी वाटते. मित्रांनो, आपल्या देशातील ज्या इंटेलिजन्स संस्था आहेत त्यांना सुद्धा हे समजू नये की 2 किंवा 3 दिवसानंतर ना जागतिक युद्ध होण्याची शक्यता आहे, इराणवरती बॉम्ब हल्ले होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीची चर्चा झाली की नाही काय माहीत नाहीये. परंतु अशा अवस्थेमध्ये तो पुरस्कार स्वीकारला जातो आणि विश्वगुरू आहे या आविर्भावामध्ये आपण त्या ठिकाणी मदरलँड, फादरलँड अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतो. ही गोष्ट खरोखरच अचंबित करणारी आहे. मग आपण विश्वगुरू आहोत की विश्वगुरू आहोत याचं कुठंतरी या देशामध्ये या विधानावरती चर्चा चालू आहे. आणि म्हणून जर 2 दिवसानंतर ना इराणवरती अचानक हल्ला होतो आणि इराणमधील कित्येक निरागस निष्पाप लोक मारले जात आहेत, ही भूमिका भारत भूमीला कदापि मान्य नाही. हे वास्तव आहे, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदींनी जर तो पुरस्कार इस्रायलला परत केला तर त्यांची प्रतिमा आणखीन मजबूत आणि शांततेचे दूत म्हणून विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते तसे करतील का नाही करतील हा राजकीय विषय आहे. परंतु सामाजिक विचारातून जर बोलायचं झालं तर त्यांनी त्यांची विदेशी धोरणं कुठंतरी निरखली पाहिजेत, पारखली पाहिजेत, त्याचं समीक्षण करायला हवं आहे. तर विदेशी संबंध आपले चांगले दृढ होतील आणि तमाम आपल्या देशाला एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय एक चांगला न्याय मिळू शकेल. अन्यथा आज त्यांच्या विदेशी धोरणावरती प्रचंड पद्धतीने टीका होत आहे. त्याच्यामध्ये आपल्या देशातील अनेक विद्वान लोक करत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी तर परवा मुंबईच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की आम्ही तुमच्या 2 रील पब्लिश करू जर तुम्ही खुर्चीवरून, पंतप्रधानाच्या खुर्चीवरून पाय उतार झाला नाही तर. अशा पद्धतीचे आवाहने त्यांना करण्यात येत आहेत. ही खऱ्या अर्थाने त्यांच्या विदेश भूमिकेवरती होणारी टीका आहे आणि हे त्यांच्या चुकीच्या काही धोरणांमुळे देशातील लोक त्यांच्यावरती बोलत आहेत, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मित्रांनो, अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांनी मिळून इराणवरती अचानक हल्ला केला आणि त्यामध्ये मुस्लिम महागुरू खेमेनी यांचा अंत झाला. ही गोष्ट इराणला आणि इराणमधील नागरिकांना अजिबात सहन झालेली नाही आहे. त्यांचं तीव्र आंदोलन झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा शेजारील मुस्लिम राष्ट्रांवरती, की जे राष्ट्र अमेरिकेला
विमानतळ वापरायला देत आहे, त्या त्या राष्ट्राला उद्ध्वस्त करण्यासाठी मिसाईल त्यांनी डागलेले आहेत. युद्धातून रक्त सांडतं, युद्धातून निरागस लोक मारले जातात, युद्धामध्ये सामान्य लोकांना भरडलं जातं, परंतु युद्धातून कोणताही मार्ग निघत नाही. रक्ताच्या थारोळ्यातून समानतेचा किंवा शांततेचा मार्ग मिळूच शकत नाहीये. आणि म्हणून युद्ध ही न परवडणारी गोष्ट आहे. पण अमेरिका मात्र ही गोष्ट पुढे आणत आहे. व्हेनेझुएला आम्ही झुकवलं, त्यांच्या प्राईम मिनिस्टरला आम्ही बंदिस्त केलं आणि त्या राष्ट्रावरती आम्ही कब्जा केला. याच आविर्भावामध्ये इराणमध्ये त्यांनी जे काय हालचाल सुरू केलेली आहे, युद्ध सुरू केलेलं आहे, ते पण त्यांच्या आधिपत्याखाली यावं अशा पद्धतीची जर त्यांची भूमिका असेल तर ती कदापि शक्य होणार नाही. कारण ट्रम्प यांना आवडत असेल संपूर्ण जग माझ्या छत्रछायेखाली यावं, परंतु त्या जगाने आता ट्रम्प यांना सुद्धा सांगायला सुरुवात केलेली आहे की आता आम्ही तुमच्या या भूमिकेच्या अनुषंगाने आमच्या राष्ट्राची धोरणं आम्ही राबवणार नाही. तर त्याच पद्धतीचा विचार इराणचे राष्ट्राध्यक्ष खेमेनी, इराणचे राष्ट्रप्रमुख खेमेनी यांनी याच शक्तिशाली अशा अमेरिकेला, त्यांच्या धोरणाला विरोध केला आणि त्याच्यामध्ये ते शहीद झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अमेरिकेची काही राजकीय वर्चस्वाची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थाने या युद्धामध्ये खेमेनी यांनी मारून टाकलेली आहे, त्यांची दादागिरी झुडकावून लावून टाकलेली आहे. अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला इराणच्या युद्धातून दिसतोय. इतर राष्ट्र सुद्धा इराण सारखंच अमेरिकेच्या विरोधात काही वर्षानंतर, काळानंतर ना उभारतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे. यदा कदाचित हे युद्ध वाढलं आणि अमेरिकेला जर त्याची झळ पोहोचली, अमेरिकेत पण निरागस निष्पाप लोक मारले गेले, तर ट्रम्प यांना त्यांची खुर्ची खाली करावी लागेल. हे सुद्धा इराणच्या आणि इस्रायलच्या युद्धातून आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून मित्रांनो, या जगाला युद्धाची गरज नाही तर बुद्धाची गरज आहे. ही भूमिका घेऊन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जर प्रचार केला आणि युद्धात उतरलेल्या राष्ट्रांना, राष्ट्रप्रमुखांना त्यांनी युद्धातून बाहेर काढण्याची भूमिका घेतली आणि शांततेच्या मार्गाने आपण यातून मार्ग काढू अशा पद्धतीने जर त्यांनी प्रत्येक राष्ट्राच्या अध्यक्षांना समजावून सांगितलं, तर विश्वगुरू म्हणून नक्कीच त्यांचं व्यक्तिमत्व आणखीन अजून उंचवल्याशिवाय राहणार नाही. कारण आज खऱ्या अर्थाने मोदींच्या या विचाराची गरज तमाम जगातल्या नेत्यांना आहे. ते संबंध जगभर फिरतात, राष्ट्राध्यक्षांना भेटतात. त्या सर्व राष्ट्राध्यक्षांमध्ये मोदींकडे बघण्याची भूमिका सगळ्यांची एक मैत्रीपूर्ण नात्याची आहे. याच नात्याने त्यांनी सर्व मुस्लिम राष्ट्राध्यक्षांना एकत्रित करावं. ट्रम्प यांना सुद्धा त्यांनी सांगण्याची ताकद ठेवावी की तुम्ही तुमची भूमिका थांबवा आणि देशामध्ये शांतता, जगामध्ये शांतता प्रस्थापित करा. हे जर त्यांनी केलं तर नक्कीच त्यांनी जो त्या ठिकाणी जाऊन पुरस्कार घेतलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांना मिळाला याचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. पण आता ते पुढे जाऊन नक्की कोणती भूमिका घेत आहेत? आता तर सध्या भारताने तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका कोणाच्याच बाजूने नाही आहे. म्हणून आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही चांगला आहे. पण इराणच्या काही अधिकाऱ्यांनी मोदींना सांगितलेलं आहे की तुम्ही खेमेनींबद्दल खेद व्यक्त करा, दुःख व्यक्त करा, पण आज तागायत ते झालेलं नाहीये. त्यांनी इस्रायलच्या त्याचबरोबर इतर मुस्लिम राष्ट्रांच्या अध्यक्षांबरोबर चर्चा केली, परंतु खेमेनी यांच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखाबद्दल एक शब्दही अजूनही का काढला नाही. हा खऱ्या अर्थाने अभ्यासाचा विषय आहे. इराण हा आपला प्राचीन मित्र आहे, हजारो वर्षापासूनची त्या देशाची आणि आपली मैत्री आहे. अशा परिस्थितीमध्ये खेमेनींना आणि खेमेनीच्या कुटुंबांना श्रद्धांजली वाहणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. पण ते का करत नाही हा सुद्धा एक राजकीय स्ट्रॅटर्जीचा प्रश्न असू शकतो. यामध्ये मी जास्त काही बोलणार नाही. मोदींनी आणि मोदी सरकारनं खऱ्या अर्थाने इराणच्या बाजूने सुद्धा दोन शब्द बोलायला हवे आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनाही समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे भारताची होणारी आर्थिक नुकसान किंवा जे काय देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरती इफेक्ट होणार आहेत ते सुद्धा इतर जगाला सांगणं गरजेचं आहे. कारण आपल्या देशातून अमेरिकेमध्ये जो काही माल निर्यात होतो, मग तो शेतीविषयक असेल, टेक्नॉलॉजी विषयक असेल, त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय विषयक असेल, इतर काही वस्तूंच्या संदर्भात असेल,
त्याचा तोटा फार मोठा होणार आहे जर हे युद्ध अजून काही काळ वाढलं तर. जर समजा हे युद्ध वाढलं तर आपली दळणवळणाची कार्यक्षमता जाग्यावरती थांबेल आणि इंधनाचे दर वाढतील आणि इंधनाचे दर म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढले तर आपल्या देशामध्ये महागाई वाढेल, ती 2 ते 5% जाईल. त्याचा इफेक्ट GDP वरती होईल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे पाहिलेलं $1 ट्रिलियन स्वप्न आहे ते स्वप्न हवेतच विरळल्याशिवाय राहणार नाही, अशी एकंदरीत देशाची परिस्थिती आहे. आणि म्हणून युद्ध हे सामान्य माणसाचं आर्थिक नियोजन कोलमडून टाकणारं असतं. युद्ध हे देशाच्या विकासाचं आणि नियोजनाचं वाटोळं करणारं असतं. युद्ध हे सर्वसामान्य माणसाचं जगणं मोडीत काढणारं असतं आणि म्हणून युद्ध हे कोणत्याही देशाला परवडणारं नसतं. त्यातून फक्त रक्तच सांडलं जातं आणि त्या रक्तातून दुश्मनी निर्माण होते, वैरत्व निर्माण होतं. या पलीकडे काही साध्य होत नाही आणि म्हणून आज या देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि मोदी सरांना मिळालेला पुरस्कार त्यांनी इस्रायलला परत करून एक बुद्धाच्या राष्ट्राचा मी एक नागरिक आहे, प्राईम मिनिस्टर आहे, हे त्यांनी दाखवून द्यावं, अशाच पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वालिटी यूट्यूब चॅनल. नमस्कार.